मी डॉक्टर सुहास बावीकर, चीफ नेफ्रोलॉजिस्ट MIT हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। 1989 साली मी वेलोर हॉस्पिटल तामिळनाडू येथून नेफ्रोलॉजीची PhD परीक्षा पास झाल्यानंतर मागील 31 वर्षामध्ये औरंगाबादमध्ये 1200च्या वर किडनी रोपण शस्त्रक्रियेचा अनुभव घेण्याची मला संधी मिळाली। ऑक्टोबर 2020 येथे MIT हॉस्पिटलला किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्ही सुरू केला। त्यानंतर 13 किडनी ट्रान्सप्लांट्स आतापर्यंत MIT हॉस्पिटलमध्ये झाले। आमची टीम MIT हॉस्पिटलची अतिशय सिनियर कौशल्यपूर्ण सर्जन्स, ॲनास्थेटिस्ट, डॉक्टर ओसवाल, डॉक्टर सोमाणी, डॉक्टर अतुल सोनी, डॉक्टर बालाजी असेगावकर, डॉक्टर संतोष देशमुख, डॉक्टर हितेश सोनी, डॉक्टर महेंद्र सूर्यवंशी, हे सर्व लोकांनी आणि त्यांच्या कौशल्याने हे सर्व ट्रान्सप्लांट्स यशस्वी केले। आतापर्यंत जे की 13 ट्रान्सप्लांट्स आम्ही इथे केले त्यातील 4 लोकांना घरी गेल्यानंतर कोविडचे इन्फेक्शन झाल्यामुळे ते परत दाखवण्यासाठी आले। त्यातील 2 रुग्णांना आम्हाला ॲडमिट करावं लागलं। त्यांचे किडनी ट्रान्सप्लांटचं कार्य जरा कमी बिघडलं होतं, पण औषधोपचार आणि ॲडमिशननंतर ते पूर्णपणे सुधारले। बाकीचे 9 लोक किडनी ट्रान्सप्लांटनंतर नॉर्मल आयुष्य जगत आहेत बिना कोविड इन्फेक्शनची काळजी घेत। आता या 13 ट्रान्सप्लांटमध्ये विशेष सांगण्यासारखं काय गोष्ट आहे की आम्ही 4 रक्तगट वेगवेगळे, डोनरचा रक्तगट वेगळा आणि रेसिपियंटचा रक्तगट वेगळा, असं रक्तगट वेगळे असताना पेशंटचं रक्त बदलून आम्ही हे ट्रान्सप्लांट यशस्वी केले इथे। त्यातलं एक विशेष सांगण्यासारखं म्हणजे टिश्यू गट आणि रक्तगट असं दोन्ही वेगवेगळं असताना एका बायकोची किडनी नवऱ्याला आम्ही यशस्वीपणे लावली। हे मराठवाड्यात पहिल्यांदाच घडलंय। त्याचबरोबर सांगण्यासारखं म्हणजे एक आई जी किडनी दान करणार होती ती दान करण्यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह झाली। तिला स्वतःला इलाज घ्यावा लागला। स्वतःचा जीव धोक्यात असताना सुद्धा तिने कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर हिंमत दाखवून किडनी दान केलं आणि ते दोघंही आज सुखरूप घरी व्यवस्थित आयुष्य जगत आहेत। आमच्याकडे जे 13 किडनी ट्रान्सप्लांट झाले त्यातील डोनरचे नातेवाईक म्हणजे आई, बहीण, बायको, सासू, वडील हे असून त्यांचं वयोगट 32 ते 67 पर्यंतचे वयोगटातील हे सर्व डोनर्स होते आणि ते सर्व डोनर्स नात्यात असल्यामुळे आमच्याकडचं जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये सर्व डोनर आणि रेसिपियंटच्या फिटनेसच्या टेस्ट झाल्यानंतर आम्ही मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जिथे ट्रान्सप्लांटची कमिटी आहे तिथून परमिशन मिळाल्यानंतर पहिल्यांदा आणि 7 दिवस पूर्वी आणि 48 आवर्सच्या पूर्वी एक कोविड स्क्रीन टेस्ट करण्याचं सरकारने जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स दिलेले आहेत त्यामध्ये दोन्ही स्क्रीन निगेटिव्ह आल्यानंतर ते ट्रान्सप्लांटसाठी पेशंट ॲडमिट करतो। ट्रान्सप्लांट झाल्यानंतर एक नो मॅन्स झोन, OT आणि ट्रान्सप्लांटचे रूम्स ह्या नॉन कोविड बिल्डिंगमध्ये असून त्या नो मॅन्स झोनमध्ये आम्ही त्यांची सेवा करतो। सुट्टीच्या दिवशी त्याचं परत एकदा पेशंटचं कोविड स्क्रीन करून ते निगेटिव्ह आहे हे सिद्ध झाल्यानंतरच आम्ही रुग्णाला सुट्टी देतो। असं केल्यामुळे दवाखान्याच्या त्याच्या वास्तव्यात कोविड झाला नव्हता। बाहेर पडल्यानंतर ते 4 रुग्णांना कोविड इन्फेक्शन झालं हे असं म्हणता येऊ शकतं। रक्तगट बदलून किडनी बदल करणे हे का करावं लागतं तर किडनी बदलण्याच्या शास्त्रामध्ये रक्तगट सेम असणं किंवा कंपॅटिबल असणं हे जरुरी आहे। तसं 4 रक्तगट असतात, A गट, B गट, AB गट आणि O गट। तर O हा युनिव्हर्सल डोनर म्हणजे O गटाचा माणूस कोणालाही किडनी देऊ शकतो आणि AB गटाचा माणूस युनिव्हर्सल रेसिपियंट असतो, तो कोणत्याही गटाच्या माणसाची किडनी घेऊ शकतो। पण A गटाचा माणूस B गटाच्या पेशंटला किडनी दान करू शकत नाही। तसंच O गटाच्या पेशंटला A, B किंवा AB गटाचा डोनर किडनी दान करू शकत नाही आणि अशी किडनी रोपण केलं तर ती बसवलेली किडनी ऑपरेशन टेबलावरच रिॲक्शन होऊन बंद पडते। त्याला रक्तगट जसं वेगळा असताना ब्लड ट्रान्सफ्युजन केलं तर रिॲक्शन येते, तसं वेगळ्या गटाची किडनी लावली तर टेबलावर किडनी बंद पडते। यामुळे रक्तगट कंपॅटिबल असणे
किंवा कम्पॅटेबल नसताना तो रेसिपियंटमध्ये त्याच्या शरीरातील रक्तगट विरुद्धच्या अँटीबॉडीज शून्य करून प्लाझ्माफेरेसिस नावाचं एक टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये रक्ताच्या पेशी पेशंटच्या शरीरात शिल्लक ठेवतो आम्ही आणि त्याचं सर्व रक्तातलं पाणी किंवा प्लाझ्मा टोटल सेपरेट करून नवीन पाणी पेशंटच्या शरीरामध्ये अल्ब्युमिन, हिमॅक्सिल, रिंगर, लॅक्टेट किंवा डोनरच्या गटाचा प्लाझ्मा भरून आम्ही असा पेशंट ती किडनी रिसीव करण्यासाठी पेशंटला डिसेन्सिटायझेशन या प्रक्रियेद्वारे ऑपरेशनच्या आधी तयार करतो। या पद्धतीने जगभरामध्ये डोनरची टंचाई काही अंशी कमी झाली आहे। आज नात्यातील रक्तगट मॅचिंग, वयोगट मॅचिंग, फिट डोनर कमी होत असल्यामुळे अशी मॅचिंग किडनी मिळणं दुरापास्त झालेलं आहे। त्यामुळे आज 1,00,000 किडनी रुग्ण डायलिसिसवर असताना फक्त भारतामध्ये 5,000 रुग्णच वर्षातून एक ट्रान्सप्लांट होऊ शकते। उरलेले 95,000 रुग्ण डायलिसिसवरचे डोनर न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात। तर हे चित्र बदलण्यासाठी रक्तगट बदलून किडनी बदल करण्याने आणखी काही किडनी पेशंट्सचं काम होऊ शकेल, या भूमिकेतून सायन्सने बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे आणि आता रक्तगट बदलून केलेलं ट्रान्सप्लांट ऑलमोस्ट 95% यशस्वी होतं। रक्तगट सेम असलेल्या पेशंटच्या एवढंच त्याचं यशस्वी झाल्यानंतर त्या दोघांचंही कंपॅरेटिव्ह आयुष्य सेम असतं, रिझल्ट्स लॉंग टर्म रिझल्ट सेम आहेत। त्यामुळे कोणीही रक्तगट बदल केल्याने आपली किडनी कमजोर होईल असं समजू नये।